आणि यानंतर बातमी दिल्लीतलीच आहे, कारण राजधानी दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दिल्लीतील अनेक भाग पाण्याखाली गेलेत। आरटीओ पुलाखाली पाणी साचल्यामुळे वाहन काढताना या ठिकाणी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागतीये। आणि दिल्लीमधील मिंटो रोडवर तर अक्षरशः एक कार पाण्यात बुडाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। काही ठिकाणी कमरेपर्यंतही सुद्धा पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। तर पावसामुळे गाडी खराब होऊन रस्त्यावर अडकल्यामुळे अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे। तसंच पावसामुळे दिल्लीतील रस्ते आणि हवाई वाहतुकीवर सुद्धा खूप मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे नवी दिल्लीहून प्रतिनिधी प्रशांत दिला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आपण पाहतोय दिल्लीमध्ये एकीकडे आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे पावसामुळे, आणि दुसरीकडे जवळपास सगळेच रस्ते जलमय झालेले दिसतात। बरोबर, राजधानी दिल्लीतील बहुतांश रस्ते जे आहेत ते जलमग्न झालेले आहेत। दिल्लीतील मिंटो रोड या भागात जो अंडरपास आहे तिथे पाणी साचल्यामुळे हे संपूर्ण रस्ता बंद झाला आहे। त्या पाण्यामध्ये एक कार अडकून पडल्याची चित्र आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे मंडावली जो परिसर आहे, मंडावली परिसरामध्ये बसेस अडकून पडलेले आहे, बस पाण्यात अडकून पडलेले आहे। त्यानंतर ओखला या परिसरामध्ये जर बघितलं आपण तर तिथे अंडरपासमध्ये ज्या पद्धतीने पाणी साचलं आहे त्यामुळे ते सर्व रस्ते बंद झाले। यामुळे संपूर्ण दिल्लीतील जोही लुटियन दिल्लीमध्ये जोही रस्ते जात आहेत ते सर्व रस्ते बहुतांश ठिकाणी बंद आहे। त्याच्यामुळे आणि ठिकठिकाणी पाणी साचलं असल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठी अडचणीला पुढे जावं लागत आहे। आणि सोबतच एकीकडे संसदेचे सत्र सुरू आहे, त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाचं आहे की आज ज्या पद्धतीची परिस्थिती आहे त्याचा मोठा परिणाम संसदेच्या कामकाजावर देखील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। स्टुडिओ प्रशांत, धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी। बातमी आहे मुंबईसह उपनगरांमध्ये सुद्धा अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते। रायगड, ठाणे जिल्ह्यात सुद्धा जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला। त्यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वसई, विरार आणि नवी मुंबईत सुद्धा पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळते। तर जळगावमधल्या यावल तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। मुसळधार पावसामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावलाय। मात्र पावसामुळे दहिगावमधील होरी नदीला आणि सावखेडा सीम या गावाजवळ असलेल्या नदीला सुद्धा पूर आलाय। दरम्यान मुसळधार पावसामुळे नदीवर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाचं साहित्य पुराच्या पाण्यात जाण्यापासून रोखण्यासाठी मजुरांची चांगलीच तारांबळ उडाली। तर नागपूरमध्ये सुद्धा सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळते। पावसाला ठिकाणी सुरुवात झाली। जून महिना संपत आला तरीही पाऊस होत नसल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागपूरकरांना या पावसामुळे दिलासा मिळालाय। पुढील काही तास चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। तर पुढील काही तास पाऊस असाच सुरू राहील आणि सखल भागात सुद्धा पाणी साचण्याची शक्यता वर्तवली आहे।